देवठाण येथे बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड उत्साहात स्वागत। देवठाण गावाला संगमनेर कारखान्यावर प्रतिनिधित्व द्यावे। अकोले तालुक्यातील देवठाण येथे आज दुपारी 1 वाजता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात देवठाण ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले। स्वागतानंतर देवठाण ग्रामपंचायत आणि आढळा पतसंस्था ते सेवा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय समोरील सभा मंडपात सभा संपन्न झाली। या सभेचे प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांनी केलं, तर सभेचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ विजया सहाने या होत्या। या कार्यक्रमासाठी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले, अकोला पंचायत समितीचे माजी सभापती दादा पाटील वाकचौरे, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, इंदिरा काँग्रेस पक्षाचे तालुका सचिव शिवाजीराव नवले, गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते आवर्जून उपस्थित होते। त्यामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके, अकोले तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष मोहन बाबा शेळके, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन चंद्रमोहन निरगुडे, माजी सरपंच एकनाथ सहाने, शिवसेना उभाटा गटाचे राम सहाने, माळशेज पतसंस्थेचे संचालक श्रीकांत सहाने, राष्ट्रवादीचे अशोक सोनवणे, चंद्रभान जोरवर, नवनाथ आप्पा बोडके, सुहास शेठ कर्डिले, शिवाजी नेहे, परसराम शेळके, विजय दराडे आदी उपस्थित होते। शेवटी माजी सरपंच रमेश बोडके यांनी आभार मानले व श्रीकांत सहाने यांनी सूत्रसंचालन केले।